वेलकम बॅक टू माय चॅनल मृणाल रेसिपीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत शेवची भाजी। त्यासाठी सगळ्यात आधी इथे मी चॉप करून ऑनियन घेतलेले आहेत। आता आपण ऑनियन ॲड करून घेणार आहे, पण तेलामध्ये आपण डायरेक्ट ॲड नाही करणार आहे। पहिले आपण ऑनियन ॲड करून घ्यायचं आहे, त्यानंतर आपण वरून तेल ॲड करून घेणार आहोत। तर इथे आपण 2 पळी तेल यूज करणार आहे। 2 पळी तेल ॲड करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण कांदा आपला फ्राय करून घेणार आहे तेलामध्ये। कांदा आपण फ्राय करून घ्यायचा आहे जोपर्यंत त्याला एक चांगला असा गोल्डन ब्राऊन कलर येत नाही। चांगला फ्राय झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करून घेणार आहे। आता ऑलमोस्ट आपला कांदा जो आहे तो ब्राऊन झालेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहे टोमॅटो। एक चॉप्ड ऑनियन आणि एक चॉप्ड टोमॅटो आपण ॲड करून घेतलेले आहे। चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये। त्यानंतर इथे मी घरगुती मसाला ॲड केलेला आहे। 2.5 स्पून मी इथे घरचा मसाला ॲड केलेला आहे। छोटा चम्मच हळद ॲड केलेली आहे आणि अर्धा चमचा मी इथे धना पावडर ॲड केलेली आहे। आणि मग आता इथे मी प्रॉपरली मिक्स करून घेणार आहे। त्यानंतर आपण थोडंसं पाणी ॲड करायचं आहे, जेणेकरून टोमॅटो शिजेल। थोडंसं पाणी ॲड करून घेऊ आणि आपण थोडा टोमॅटोला स्मॅश करून घेऊ। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहे गरम मसालासुद्धा मी 1/2 स्पून ॲड केलेला आहे। त्यानंतर आपण त्याला प्रॉपरली मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आपण इथे 1 ग्लास पाणीच यूज केलं होतं 2 वाटी शेवची भाजी बनवण्यासाठी। तर इथे आपलं राहिलेलं जेवढं पाणी आहे ते आपण ॲड करून घ्यायचं आहे। पाणी ॲड करून झाल्यानंतरच मी त्याच्यामध्ये मीठ करून घेणार आहे। तर इथे आपलं जे पाणी आहे ते ॲड करून झालेलं आहे। तर प्रॉपरली आपण सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आहे। जास्त मीठ ॲड नाही करायचं आहे, कारण की शेवमध्ये ऑलरेडी मीठ असतं। त्यासाठी आपण इथे कमी प्रमाणात मीठ ॲड करणार आहे। आता इथे मी शेव ॲड करून घेतलेली आहे आणि शेव ॲड करून झाल्यानंतर स्लो गॅसवरती आपण ठेवून देणार आहे, जोपर्यंत त्याला बॉईल येत नाही। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगा। मी माझी लास्ट रेसिपीची लिंकसुद्धा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन। या रेसिपीसाठी लागणारे सर्व इन्ग्रेडियंट्स खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन आणि माझा इंस्टाग्राम ID सुद्धा देईल। आणि नेक्स्ट रेसिपी तुम्हाला कोणती बघायला आवडेल ते तुम्ही मला कमेंट करून सांगा। तर इथे आपण एकदम मिक्स करून घेणार आहे आपली भाजी। त्यानंतर एक बॉईल आल्यानंतर आपण त्याला आपला गॅस जो आहे तो बंद करून टाकायचा आहे आणि आपली भाजी 2 मिनिटमध्ये रेडी होऊन जाईल। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग।